Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Very good afternoon. So just let's Afternoon, start. sir. Yes. Okay, I got some assignment from mail or WhatsApp as well as from Telegram. Good. तुम्ही मला सगळ्यांनी सेंड केलेलं आहे. काही जण राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे, कॉमन इन्स्ट्रक्शन. कॉपी करू नका कोणी, फक्त प्लीज. वेळ लागून द्या, पण कॉपी करू नका. स्वतःच्या मनाने सॉल्व्ह करा. 71 क्वेश्चन आहेत. 71 पैकी हार्डली नाही जरी म्हटलं तर एक 20 क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. राहिलेले 50 क्वेश्चन तर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं आणि ते होतात. बसलं तर एका दिवसात पण होतं, नाहीतर महिनाभर पण लागतं. करायची इच्छा असेल तर एका दिवसात पण होतं. इच्छाच नसेल त्या ठिकाणी मी पण काही करू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळे कॉपी कोणी करू नाही. आणि ज्यांचं कम्प्लीट झालंय त्यांनी तुमच्या मित्रांना देऊ नका. तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मित्र हा पुढे यायला पाहिजे, तुमचा मित्र चांगले मार्क पडले पाहिजे, तर त्याला ही कॉपी द्यायची नाही. द्यायचं त्याला काय म्हणायचं, बाबा मला क्वेश्चन पाठव, मी तुला समजून सांगतो कसं लिहायचं ते. ओके, त्या क्वेश्चनचा आन्सर सांगतो तुला मी कसं लिहायचं ते, आणि इझी आहे. वाटलंच तर लिहितलं तुम्ही एक काम करा, आज 6 वाजेपर्यंत सांगितलं, उद्या 6 वाजेपर्यंत सबमिट करा. पण काही करू नका, व्यवस्थित हळू, कोणीही कॉपी करू नका. व्यवस्थित हळूवार सॉल्व्ह करून मला सबमिट करा. ओके, उद्या 6 वाजेपर्यंत सबमिट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन आहेत जे काही ऑप्शन चुकलेले आहेत. आता कुठले क्वेश्चन आहे हा सांगतो मी, 1 बाय 1 सांगतो. डोंट वरी. मॅक्झिमम जणांनी खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. आणि कॉपी केलेलं मला कळतं बरं का. तुम्ही जर कॉपी करत असाल तर मला कळतं या ठिकाणी. त्याच्यामुळे कॉपी करू नका कोणी. तर 71 हा सांगतो एक मिनिट. हॅलो सर. हा बोला. सर 71 तर आम्हाला कळलं नाही सर, ते मी डायरेक्ट उत्तर लिहून सोडलो सर. थांबा जरा, सांगतो सगळं सांगतो. एकच मिनिट थांबा. ओके, जस्ट वेट. गो टू 1 बाय 1. 4 नंबरचं एक्झाम्पलचं आन्सर चुकलं होतं त्या ठिकाणी. द ऑप्शन इज सी. मी दिलं होतं तुम्हाला ऑप्शन बी, आणि ऑप्शन सी इज द ऑप्शन, करेक्ट ऑप्शन. ओके ओके. Yes, sir. त्यानंतर 4 नंतर पुढचा क्वेश्चन कडे जाऊ आपण. 17 नंबरचं ऑप्शन मी तुम्हाला दिलं होतं. कुठलं दिलं तर रे? नाही, बी दिलेलं सर, बी. आणि आय थिंक आन्सर इज सी ना. सी आहे. हा, I think answer is C. Infinite Yes. number of solution. Determinant of A not equal to 0. So determinant, that is the answer is C. 17 correct it. Okay. तुम्ही जर सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला लगेच कळतं की ऑप्शन आपण चुकी दिलेत का बरोबर दिलेत. त्यानंतर 23 नंबर. 23 नंबर मी ऑप्शन बी दिलाय, पण करेक्ट ऑप्शन इज डी. ऑप्शन बी दिलाय, करेक्ट ऑप्शन इज डी. लिहून घ्या. 4, 17 आणि 23.
ऑप्शन करेक्ट करायचे 4, 17, 23. त्यानंतर 25 नंबरचं एक्झाम्पल जे आहे, आय थिंक मी बी ऑप्शन दिलं होतं, पण ऑप्शन इज सी ना. सी हा सी येतोय सर सी. ऑप्शन इज सी. ओके, बिकॉज दॅट येतो सर. द टर्म इज लाईक दिस. कारण की प्रॉपर्टी आपण वापरणार. प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी अशी आहे, λ1 plus λ2 is equal to S1 and λ1 into λ2 is equal to determinant of A. So λ1 plus λ2 is equal to S1 is 13 and λ1 into λ2 is equal to 36. एवढ्या दोन गोष्टी आपण कॅल्क्युलेट करायचं. मग 36 आणि 13 हे कशामध्ये बसते? त्या दोघांचं प्रोडक्ट 36 आहे. मी ऍक्च्युली काय केलं, प्रोडक्ट चेक केलं, ऍडिशन चेकच केलं नाही. त्या दोघांचा प्रोडक्ट 36 आहे, पण ऍडिशन 13 येत नाही, ऍडिशन -13 येते. सो व्हॉट इज द प्रॉपर आन्सर इज सी, 4 and 9. 4 and 9. ओके, दिस इज द ऑप्शन ऍक्च्युली. त्यानंतर येस सर 17 नंबरचं डिटर्मिनंट ए 0 येते. 17 नंबर येस सर 0च येतोय. हा सर 0 Determinant of A is येतो. equal to हे zero. ऑप्शन येते वाटतं. मी ऑप्शन ए बरोबर दिलत ना. हा बरोबर आहे ऑप्शन तुमचा. हे ऑप्शन बरोबर ना. सो ए इज Yes, sir. ऑप्शन. सी म्हणलात ना ओके, ए इज ऑप्शन. सर. 17 नंबर ए इज ऑप्शन. ओके, डिटरमिनंट ऑफ ए जर 0 असेल तर ए इज ऑप्शन. चेक द बोथ आन्सर. सर 0 येतोय. 0 येते सर. ना बी दिलंय सर पण ए येतोय. मग ए इज द ऑप्शन. जे काय ऑप्शन असेल ते ऑप्शन रे, ए ऑप्शन. ओके, पुढे पुढे 17, 25 झालं. त्यानंतर नाही, याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. 30 नाही, 31 नाही. हा, या ठिकाणी एक 31 नंबर 31 त्याचं 3 and -2 इज द आयगन व्हॅल्यू. सेम ए प्लस बी इज इक्वल टू S1 ना. डी येतोय सर डी. हा, -1 सेम सेम. आणि डिटरमिनंट ऑफ ए, तो डिटरमिनंट ऑफ ए ए बी -4. ए बी 4. मग डिटरमिनंट ऑफ ए किती आपला 3 × -2 -6 आणि S1 किती +1. ह्या दोघांची ऍडिशन जर केली, सो ए बी इज इक्वल टू -2. सो ए बी -2 आणि ए प्लस बी 1. ही पॉसिबिलिटी चेक केली तर आपल्याकडे काय येतं, एक 1 पाहिजे, सॉरी एक -1 पाहिजे, एक 2 पाहिजे, एक -1 पाहिजे, एक 2 पाहिजे. ह्या दोघांची ऍडिशन केली तर 1 येते, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं -2 येतं. मी ह्यातला एक म्हणायचा. सो काय काय ठिकाणी ए इज इक्वल टू -1, बी इक्वल टू 2 और ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू -1. सो ह्यातलं कुठलं ऑप्शन आहे आपल्या याच्यामध्ये, कुठलं ऑप्शन याच्यामध्ये आहे? सो विच वन इज ऑप्शन? ए -1 डी इज ऑप्शन. डी. दोन्ही पैकी कुठलं ऑप्शन आहे? ते दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, पण ह्यातलं ऑप्शन आपल्या दिलेल्या याच्यामध्ये कुठलं आहे? सो डी इज द ऑप्शन. इन दिस वे वी कॅल्क्युलेट. ओके, ए प्लस बी इज इक्वल टू 1 आणि त्यावरून ए ची व्हॅल्यू काढून पण येते ना सर, ए बी मध्ये ठेवायची. हा, ए प्लस बी इज इक्वल टू 1, नो प्रॉब्लेम. मग मी तुम्हाला ते दोन्ही वेळ सांगितलंय. चेक करताना, पॉसिबिलिटी चेक करताना दोन्ही पण चेक करायचं, ए प्लस बी आणि डिटर्मिनंट हे दोन्ही पण चेक करायचं नेहमी, जेणेकरून एक्झॅक्टली आन्सर येतं. लक्षात तुम्हाला एक पॉसिबिलिटी चेक केलं थोडंसं कन्फ्युजन होतं. हा त्यामुळे दोन्ही पण पॉसिबिलिटी चेक करा. त्यानंतर 35 झालं. हा, 34चा प्रॉब्लेम नाही काय. हा, 35 नंबर काय प्रॉब्लेम माहिती का? 35 नंबरचा प्रॉब्लेम असा आहे की हा जो आयगन वेक्टर आहे तो कुठल्याच आयगन व्हॅल्यूला मॅच होत नाही. फाईव्ह येतोय सर. हा, त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन चुकलेला आहे. हा, जर फक्त तुम्ही आयगन वेक्टर न चेक करता फक्त आयगन व्हॅल्यू जर चेक करत गेला तर -3 इज द ऑप्शन. फक्त आयगन व्हॅल्यू जर चेक केला तर -3 इज द ऑप्शन. आणि मला वाटतं मी ऑप्शन देताना सीच दिला असेल. येस सर. Yes, sir. कारण मी जास्त Yes, sir. विचार केलाच नाहीये. मग डायरेक्ट आयगन व्हॅल्यू हा अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, तो डायगोनल एलिमेंट इज 2 - 3. याच्यामध्ये कुठे 2 दिसत नाहीये. डायरेक्टली -3 इज द ऑप्शन मी डायरेक्ट लिहून टाकलं, म्हणजे न विचार करता, न सॉल्व्ह करता, बरं का. असं मी चेक केलं. सो 35 नंबर चुकलेला आहे. पुढचं सर मग त्याचं -3 लिहायचं ना. -3 इज द ऑप्शन. लिहा -3 लिहा. ओके, पुढचं म्हणजे सॅटिस्फाय होत नाही ना सर कंडिशन, मग आन्सर -3 कसं लिहायचं?
नाही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. मी काय सांगितलं क्वेश्चन चुकलेला आहे. त्या ठिकाणी वेक्टर करेक्ट करा तुम्ही. वेक्टर करेक्ट करा. जो -3 साठी वेक्टर येतो ना आयगन वेक्टर तो त्या ठिकाणी लिहा. क्वेश्चन करेक्ट करा आणि मग -3 ऑप्शन लिहा. आलं लक्षात तुमच्या? ओके सर. -3 साठी वेक्टर काय येतो आपण चेक करूया. थांबा. काय येतं? -3 साठी वेक्टर येतोय -3 प्लस 3 5 आणि 0. सो वेक्टर येतोय 0. 50 असं करेक्ट करा वाटलं तर. आलं लक्षात? ओके सर. The given that 50 is the eigenvector of something, then corresponding eigenvalue is. So -3 is the option. Vector correct करा. Okay. ओके. पुढचं 38 नाही 41 मध्ये मी मला वाटतं नो सोल्युशन दिलंय. आन्सर युनिक सोल्युशन येते ना. हा. येस सर. 41 ऑप्शन आहे युनिक सोल्युशन. 41 ऑप्शन युनिक सोल्युशन. फक्त एक 6 एक्झाम्पल चुकले आहेत 71 पैकी. बाकी सगळे बरोबर आहेत. ओके. 43 नाही 44 प्रॉब्लेम नाही 45 नाही 46 नाही 47 नाही 48 नाही 49 नाही 50 नाही 51 नाही 52 नाही 53 नाही 54 55 56 57 58 59 60 61 62 हा 64 चा प्रॉब्लेम काय आहे? मी त्या ठिकाणी दिलता पण होता वाटतं शेवटी. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देताना a² -3a -3i दिलता ना. तर त्या ठिकाणी प्लस घ्यायचं आणि ऑप्शन इज डी. एवढं चेंज करा. प्लस ऑप्शन इज डी. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. ओके येस सर. ओके. आणि आता तुमचा 71चा काय प्रॉब्लेम बाबा? एवढं सोपं एक्झाम्पल तुम्ही सोडताय. सर म्हणजे आलं आहे. ऐका. If A is this matrix, then eigenvalue of हा ट्रिकी क्वेश्चन आहे. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणलं 1 3 -2 येणार हा ना. ट्रिकी क्वेश्चन आहे. लक्षात आलं का? हा येतं. ट्रिकी क्वेश्चन आहे. तुम्हाला Yes, sir. ए चे आयगन व्हॅल्यू काढायचे आहेत ना. आयगन व्हॅल्यू आपण ह्याच्या काढतो का? आपण ए चे आयगन व्हॅल्यू काढतो. व्हॉट इज आयगन व्हॅल्यू ऑफ ए? दिस इज 1 3 -2 डायरेक्टली. आलं लक्षात? हा सर. तुम्हाला गोंधळात टाकला क्वेश्चनने. नाही सर आम्ही लिहिलं सर ते आम्ही upper ते track सर वर इक्वेशन मध्ये टाकलं सगळं. ओके व्हेरी गुड. सॉल्व कसं करायचं ते इक्वेशन काढत बसलेलं सर. नाही मग ते सांगतो तुम्ही जर ह्याला गेला इकडे गेला तर तुमच्या आयगन व्हॅल्यूज येणार नाही. हा येतच नाही. आयगन व्हॅल्यूज येणार नाही तुम्हाला. तुम्ही क्वेश्चन फिरवलाय, तुम्हाला कन्फ्युज केलंय त्या ठिकाणी. इफ ए इज इक्वल टू दिस देन आयगन व्हॅल्यू ऑफ आर. हेच काढायचं म्हणजे आपण आयगन व्हॅल्यू कशाचे काढतो का आपण आयगन व्हॅल्यू कशाचे काढतो? ए मॅट्रिक्सच्या काढतो. बरोबर आहे. मॅट्रिक्स ए च्या काढतो. सो व्हॉट इज मॅट्रिक्स ए च्या आयगन व्हॅल्यू? सो 1 3 -2 इज द ऑप्शन. हा त्यानंतर आणखीन एक सांगतो. हा बोला, कोणाला काय अडचण? येस, कोणाला काय अडचण? येस. तरी याच काढायची काय आयगेन व्हॅल्यू मग? हा एचच आयगन व्हॅल्यू काढायच्यात. तुम्हाला विचारलं असतं इफ ए इज अ मॅट्रिक्स, दिलेलं नाहीये. इफ ए इज अ मॅट्रिक्स दिलेलं नाहीये. हा मॅट्रिक्स दिलेला नाहीये बरं का. हा मॅट्रिक्स दिलेला नाहीये. अँड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ दिस और आयगन व्हॅल्यू ऑफ दिस मॅट्रिक्स. त्यावेळेस तुम्हाला प्रोसेस करावी लागली असती. काय आपण कुठल्या वेळी गेलो असतो? येस, कुठल्या वेळी गेलो असतो? जे काय असेल ते क्रॅमर रूल किंवा बाय युझिंग कॅल्क्युलेटर डायरेक्टली व्हॅल्यू काढल्या असतात. लक्षात तुम्हाला दिलेलं नसलं तर ओके. पुढे हे सगळे 69 आणि 70 महत्वाचे 2च क्वेश्चन झाले. देखील जास्त घ्यायला पाहिजे होते. दिलेलं मॅट्रिक्स काय आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. पहिल्यांदा त्याची कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय काढायचं? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढायचं. ह्याची कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय येणार? a² - s1a प्लस डिटरमिनंट ऑफ a = 0. सो a² - s1 काय? 8a प्लस डिटरमिनंट ऑफ a किती? 7च प्लस 7 = 0. सिम्प्लिफाय करा. a² 8a - 7. हा झाला तुमचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे कॅले हॅमिल्टन थेरमनुसार. आणि तुम्हाला विचारलं का a² = जस्ट कम्पेअर दिस इक्वेशन. सो a² प्लस = 8a - 7i. So what is value of a? So a = -7. आता सेम इक्वेशन ह्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढून घ्यायचं. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय येणार? So what is the characteristic equation of this one? Is a²
प्लस मायनस 0a आणि डिटर्मिनंट येणार आहे मायनस आणि मायनस 5 आय इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन येणार आहे a स्क्वेअर इज इक्वल टू 5i. तुम्हाला a स्क्वेअर इज इक्वल टू 5i विचारलाय. तुम्हाला विचारलं a रेस टू 8. मग a रेस टू 8 चे किती भाग करणार आहे तुम्ही a स्क्वेअर मध्ये? किती भाग करणार? a स्क्वेअर रेस टू 4. याचे पण 4. 4 करा. 5i रेस टू 4. Raised to 4. So 5 raised to 4 into I raised to 4. I raised to 4 is I. So 5 raised to 4. What is 5 raised to 4? 625. 625. 625. So we got that answer. A raised to 8 is equal to 625. Yes. Okay. आणखीन कोणाला काय प्रॉब्लेम? प्रीती काय प्रॉब्लेम आहे का? मला तुम्ही व्हॉट्सअपला कुठला तरी क्वेश्चन टाकला होता. कुठे गेला तुम्ही? तुळे प्रॉब्लेम का? संध्या तुळे संध्या आहात का? येस 34 नंबर ना. ओके क्लिअर झाला का? 34 मी काय घेतलाच नाही आपण. 34 घेतलाच नाही का घेतलाय? 34 ओके ओके ओके. व्हेरी सिम्पल संध्या. जस्ट चेक द प्रॉपर्टी, डू नॉट सॉल्व. मला कोणीतरी एक्झाम्पल टाकलेलं आहे, मला त्या नाव माहित नाही. खूप मेसेज येतात रे. म्हणजे नाव सेव्ह आहे तुमचं पण काय लक्षात नाही कोणी टाकलंय. खूप विचारलं आहे की आयगेन व्हॅल्यू काढायचंय. इतकं मोठे घेतले दादानी, इतकं सॉल्व्ह करायला इतकं मोठं गेलाय. फार S1 काढलाय, S2 काढलाय, डिटर्मिनंट काढलाय, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढत बसलाय आणि त्याच्यावर आयगेन व्हॅल्यू काढत बसलाय. कशाला? 1 मार्काचं एक्झाम्पल आहे, MCQ आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे ना सर, थेरी विचारलेलं नाहीये. त्यामुळे थेरी विचारलेलं नाहीये, क्वेश्चन पाहायचा आहे. थेरी विचारलेलं नाहीये, क्वेश्चन पाहायचा आहे. वन ऑफ द आयगन व्हॅल्यू इज इक्वल टू -2. वन ऑफ द आयगन व्हॅल्यू इज इक्वल टू -2. सर लॅमडाच्या जागी -2. Which one of the following is the corresponding eigenvector? So जर व्यवस्थित कन्सिडर केलं 1 3 -2 इज द आयगन व्हॅल्यू आहे. 1 3 -2 इज द आयगन व्हॅल्यू. तुम्हाला हा -2 साठीच विचारलेला आहे त्यांनी, -2 साठीच. सो विच वन ऑफ द फॉलोइंग इज करस्पॉन्डिंग आयगनवेक्टर. ह्या -2 साठी आयगनवेक्टर काय? तर काय करणार तुम्ही? काय करणार आहे तुम्ही या ठिकाणी? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कन्सिडर या ठिकाणी तुम्ही असं इक्वेशन कन्सिडर करणार की a - λi टाइम्स x इक्वल टू 0. सो a - λi जो काही इक्वेशन आहे त्या ठिकाणी टाकणार तुम्ही लॅमडा इक्वल टू -2. तर 3 - +2 5 -2 2 0 0 1 0 0 -3. ओके. मग याच्यावर फक्त इक्वेशन तयार करा. व्हॉट इज द इक्वेशन वी गॉट? इक्वेशन वी गॉट z इक्वल टू 0 होते. पहा आपला z काय येतोय? 0. कॅल्क्युलेट करायची गरज आहे का पुढे? इक्वेशन होईल 5x - 2y प्लस 2z इक्वल टू 0. तर z इक्वल टू 0, 3z इक्वल टू 0. मग ह्या दोन्ही इक्वेशन म्हणून तुम्हाला z इक्वल टू 0. तर z इक्वल टू 0 कुठल्या व्हॅल्यू मध्ये आहे? ऑप्शन डी. सपोज तुमचं असेल बी पण ऑप्शन असा असेल, 0. मग त्यावेळेस तुम्हाला चेक करायला लागतं y आणि z च्या व्हॅल्यू. मग त्या ठिकाणी तुम्ही y इक्वल टू t पुट केला आणि x इक्वल टू तुमचा भेटला असता किती रे? 2/5 t. मग तुमचा x आला असता 2t/5, y आला असता t आणि z आला असता 0. ओके. सो मल्टिप्लाय होली t कॉमन काढला, इक्वेशन आलं 2/5 नंतर 1 आणि 0. मल्टिप्लाय थ्रूआउट द इक्वेशन. दिस इज सिमेट्रिक फॉर्म. मल्टिप्लाय थ्रूआउट द इक्वेशन बाय 5. 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 ने मल्टिप्लाय म्हणजे आन्सर काय येणार? 2. 5 ने मल्टिप्लाय केलं 0 कॅन्सल झाला, 1 झाला. 5 ने मल्टिप्लाय 250. 250 वेअर द प्रेझेंट इज डी ऑप्शन. बरोबर. न चेक पुढे न सॉल्व्ह करता पण आपल्याला ऑप्शन येतं. इज अ डी ऑप्शन. येस क्लिअर संध्या? क्लिअर झाले का हे? हा सर. ओके व्हेरी गुड. आणखीन कोणाला काय प्रॉब्लेम प्लीज? सर. येस पवन. सर ते 44 नंबरचं एकदा बघा येते ऑर्थोगोनलचं डिटर्मिनंट. पाहतो एकच मिनिट. 44 हे बघा. 44. हा द डिटर्मिनंट ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज ऑलवेज. सांगितलं मी तुम्हाला काय असतं रे? A inverse. द डिटर्मिनंट ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज ऑलवेज
इक्वल टू +1 और -1. प्लस ऑर मायनस वन तुमचं मी मला वाटतं एमसीक्यू घेताना सांगितलं होतं हे आय थिंक सो आणि मला वाटतं तुम्ही नोट्स मध्ये लिहिलं की नाही मला माहित नाहीये ह्या वाटलं असतं नाही लिहिलं sir. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज ऑलवेज प्लस ऑर मायनस वन आलं लक्षात वन तुम्हाला Yes, sir. आलं ना लक्षात हा. दिस इज थिअरी हा ओके पुढे आणखीन आणखीन येस पटकन सांगा आपल्याला पुढचं स्टार्ट करायचं नाही तर मग सर पहिला एमसीक्यू बघा ना थिअरी. पहिले एमसीक्यू प्रसाद मी काय सांगितलं दिस इज डेफिनेशन सो जस्ट थिंक आर मी काल पण सांगितलं आज पण सांगतो दिस इज डेफिनेशन जस्ट ओके सो डेफिनेशन म्हणल्यावर डायरेक्टली रँक ऑफ गिव्हन मॅट्रिक्स इज आर तर तिसरं इक्वल टू एन येतं. डेफिनेशन आर डायरेक्टली लक्षात तिसरं हा तिसरं सॉल्व करा किंवा नका करू ते नाही प्रॉब्लेम एन येतं ना सर. सांगा ना एकदा. तिसऱ्या मध्ये इनपुट जर थोडस कमी आहे त्याच्यामुळे ऑप्शन नाहीये इनपुट कमी आहे ओके ओके सर. आणि मला एक गोळ्याच खातो हा सो बी ऑप्शन आर प्रसाद हे प्रसाद मी वाटलं पुढे येस गेला. सर. हा हे Yes, sir. दिस इज द डेफिनेशन ऑफ रँक जेवढं पुस्तक असेल तर तुम्ही चेक करा अल्टरनेटिव्ह चालते ना प्रसाद नसेल तुम्ही Okay, स्क्रीनशॉट sir. पाठवतो हा ओके आणखीन हो, कोणाला sir. काय प्रॉब्लेम सर ते 36 नंबरचं कसं सॉल्व्ह करायचं? 36 प्रियंका ओके 36 मी सांगितलंय प्रियंका सांगितलंय मी हे दिस इज नथिंग बट व्हॉट अ स्टेटमेंट हे आपण घेतलेलं नाहीये पण मी एमसीक्यू मध्ये कुठेतरी एक्सप्लेन केलेलं होतं की पी इंटू ए इंटू क्यू नॉर्मल फॉर्म जर असेल ए इनवर्स इज इक्वल टू डायरेक्टली ए इनवर्स इज इक्वल टू डायरेक्टली क्यू इंटू पी हे सॉल्व्ह करायचं म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं माहिती का तर तुमचा जर मॅट्रिक्स ए जर 3x3 असेल त्याला सॉल्व्ह करताना असं सॉल्व्ह करायचंय पहा 3 इंटू 3x3 दॅट इज इथे घ्यायचं पहा इथे घ्यायचा आय इंटू 3x3 प्लस ए इंटू क्यू इंटू 3x3 इज इक्वल टू आय असा मॅट्रिक्स घेऊन सॉल्व्ह करायचा तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी तो काढला होता सिलेबस मध्ये पण नाहीये ते फक्त एमसीक्यू मध्ये आहे फक्त आणि एमसीक्यू ला फक्त एवढं विचारलं होतं सो दॅट आन्सर इज ए इनवर्स टू क्यू इंटू पी आणि क्यू आणि पी काय आहेत ते क्यू आणि पी काय दोन्ही पण काय आहेत नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहेत नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स त्यातला एक मॅट्रिक्स वन मॅट्रिक्स हा अप्पर ट्रायंग्युलर असतो कुठलाही सांगता येत नाही कुठला पण येतो आणि दुसरा मॅट्रिक्स सेकंड वन तो काय असतो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ओके क्लिअर प्रियंका येस सर. ओके आणखीन काही सर 46 एक्सप्लेन करता का? 46 is statement property x is the eigenvector of the matrix corresponding to the eigenvalue lambda then x and kx actually मला वाटतं मी ऑप्शन देताना x is orthogonal to kx दिलतं ना अपोजिट डायरेक्शन दिलं. ऑपोजिट डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन. आयगन ऍक्च्युली दोन एकमेकाला आयगन हे असतात ऑर्थोगोनल टू इच अदर असतात आयगन वेक्टर एकमेकाला ऍक्च्युली ऑर्थोगोनल टू इच अदर असतात हे ओके मी ग्रुपवर टाकतोय तुम्हाला पर्सनल टाकतो आणि तुम्ही मला ग्रुपवर शेअर करा चालते 46 ओके 46 मी ग्रुपवर टाकतो ओके आणखीन पण सर ते अपोजिट डायरेक्शन त्याच्यात आहे का? नाही नाही मी ग्रुपवर टाकतो नोट्स त्याच्या नोट्स ग्रुपवर टाकतो आयगन वेक्टरच्या माझ्यामध्ये बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला असेल ओके कोणाला काय अडचण वी मूव्ह टुवर्ड्स आवर पार्ट
आणखीन एक दिवस घ्या, आणखीन एक दिवस घ्या, पण उद्या सगळ्यांनी जे असाइनमेंट आल्या पाहिजे आणि कृपया करून कोणीही कॉपी करू नका. ओके, सो लेट वी स्टार्ट. काय काय शिकलोय आपण? पटकन पटकन सांगा, चला पटकन पटकन. यस, काय काय शिकलो आपण? अरे आपण कुठपर्यंत आलोय? सर ते 8 फॉर्म्युला लिहून दिलो सर, 6. 6 का? कुठले हो कुठले? सर. कुठले कुठले सांगा बरं एकदा. nth डेरिव्हेटिव्ह ऑफ सेम स्टँडर्ड फंक्शनचे. सांगा ना कुठले कुठले. सम सम नॉट सेम, सम स्टँडर्ड, सम, SOME सम. हा, If y is equal to e a raised ax, then थांबा सर. फर्स्ट जर फंक्शन y इज इक्वल टू e रेस टू ax असेल, yn काय असतं? ए रेस टू Yn, एन sir. ई रेस टू ए a रेस टू n e ई raised to रेस टू ax. ए a raised to n into e raised to ax. Okay, very good. Second, if Y is equal to a raised to x, then then yn equal to a raised to x log a bracket n. log a bracket Bracket to n. Third result, Y is equal to in bracket ax plus b bracket m. bracket raised to m. Then yn equal to yn is equal to m in bracket m minus 1 m bracket factorial, complete. m factorial into a raised to n, m1 ax plus b raised to m minus n into m a plus, raised to n. sorry, m minus n divided by Into sir into. m minus n factorial. ओके, जर m पॉझिटिव्ह असेल आणि m ग्रेटर दॅन n असेल तर ती केस होती पहिली. नंतर केस काय होती? दुसरी केस m is equal to n. m पॉझिटिव्ह and m equal to n, then yn equal to a raised to n, n factorial. आणि तिसरी केस, जर m पॉझिटिव्ह असेल आणि m लेस दॅन n असेल तर yn काय असतो? येस, इथपर्यंत झाले, याच्या पुढे झालंय? असं 6 पर्यंत झालेत सर. 6 म्हणजे then if y is equal to yn log equal to 0. Okay, then fourth one, if y is equal to माझ्या माहितीनुसार ax plus b ax plus b bracket raised to minus m. minus m. त्याच्यामध्ये फक्त minus m टाका. We got the required answer. So what is the required answer is? What is the required answer is yn equal to minus 1 raised to n, m plus n minus 1 factorial a raised to n divided by m minus 1 factorial ax plus b raised to m plus n. Then fifth one, if y is equal to 1 upon ax plus b. ax plus b. Just we have put here m equal to minus m equal to 1 everywhere. We put m equal to 1. So minus 1 raised to n, m equal to 1. 1 minus 1, 0. So we got that n factorial a raised to n divided by m. 1 minus 1, 0. 0 factorial is 1. And ax plus b raised to m equal to 1. We got that n plus 1. Okay. हे 5 रिझल्ट. त्यानंतर पुढचा रिझल्ट पाहिला होता आपण सेम. y is equal to log in bracket ax plus b. Okay, just a bit. Function, and here we write down derivative.
6 1 y is equal to log of ax plus b. Then yn equal to, what is yn equal to? Minus 1 raised to n minus 1. N minus 1 factorial a raised to n divided by ax plus b raised to n. Okay. Seventh one. Now write down the seventh one. Seventh one result write down. सर तिथे a raised to n minus 1 होतं ना. नाही नाही, a raised to n च ना. a raised to n is right. a raised to n. कारण की पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला लॉगचा तर 1/ax plus b होतो. दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतला इंटू a. दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मायनस ax plus b रेस टू 2 आणि इथे येतो a स्क्वेअर. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह बदलत नाही, हा a raised to n च राहणार, बाकीची टर्म बदलते. ओके. मी n-1 दिलता का? नाही सर. सर त्या आधीच्या केस मध्ये होतं त्याच्यामुळे मला Okay, वाटलं. okay, okay. Clear? Now write down the seventh one. If y is equal to sin ax plus b, if y is equal to sin ax plus b, then yn equal to what derivative of sin? What derivative of sin? cos Derivative of cos. मायनस साइन minus sin. काय काय होतं पहा बरं का. पहिला डेरिव्हेटिव्ह साइनचा घ्यायचा ठरला तर कॉस येणार, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा मायनस साइन, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस साइन मायनस कॉस, डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस कॉस प्लस साइन, परत इथे रिपीट झालं, परत इथून परत रिपीट झालं y ला, परत चेंज होणार. पण तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द रिलेशन ऑफ साइन अँड कॉस? व्हॉट इज द रिलेशन ऑफ साइन अँड कॉस? साइन थीटा प्लस y इज इक्वल टू कॉस. काय असतो रे? साइन थीटा प्लस पाय बाय 2 ना. त्यानंतर पाय 3 पाय बाय 2 अँड 2 पाय. पाय जसं क्वाड्रंट बदलतं तसं तुमचं पोझिशन बदलते आणि त्या ठिकाणी प्लस मायनस बदलतं, बस एवढा चेंज होतो, बाकी काय नाही. साइन कॉसच राहतं. ओके. तर सेम तर ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ax आहे, प्रत्येक डेरिव्हेटिव्हला एक a ऍड होणार. nth डेरिव्हेटिव्हला किती a ऍड होणार? nth डेरिव्हेटिव्हला किती a ऍड होणार? दॅट इज a raised to n. Then sin, your angle is ax plus b. Every time you have just change that theta means n times pi by 2. N times pi by 2. So just we have put the value. Pi n equal to 1 taka sin pi by 2 plus theta cos theta. N equal to 2 taka sin theta plus pi minus that term. ओके. मायनस साइन अशा प्रकारे चेंज होत राहणार. सिमिलरली जर y इज इक्वल टू कॉस जर असेल देन yn इक्वल टू a raised to n cos of ax plus b plus n pi by 2. Ninth one, जर y इज इक्वल टू e raised to ax into sin bx plus c असेल, कंबाईन करा e raised to x आणि sin चा रिझल्ट, तर yn असं होणार. देन yn इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर raised to n by 2 e raised to x. First of all we write down the sin term bx plus c plus n times theta, that is the theta is nothing but tan inverse of b by a. Tan inverse of b by a. Then 10th one, y is equal to e raised to x cos bx plus c. Result change होणार नाही, result as it is. Yn equal to a square plus b square raised to n by 2 e raised to x cos of bx plus c plus n times tan inverse of b by. And last additional result, 11th one is y equal to tan inverse of x, then yn equal to minus 1 raised to n minus 1 into n minus 1 factorial into sin raised to n theta into sin of n theta, where
theta equal to cot inverse of x. अक्षय गाडगे रोल नंबर किती आहे? हॅलो सर. अक्षय गाडगे रोल नंबर किती आहे? 20 सर. हा 20. बरं नेम करा की. हॅलो सर. हा बोला बोला. n-1 फॅक्टोरियल आहे का ते लास्टला एकदम? हा n -1 -1 रेस टू. n-1 फॅक्टोरियल. सर ते लास्ट काय आहे ते कॉस की कॉट इनवर्स आहे? Cot inverse of x.
झालंय? Yes, sir. Okay. Okay. So we move towards next part. See, this is the first result, e raised to x, a raised to n into a raised to x. Second result, a raised to x. Third result is x plus b raised to m. Fourth result is this one. Fifth is this one. So just we wait for 1 minute. सर 2 मिनिट मागची स्लाइड दाखवता का? मागची स्लाइड 1 नंबरची ना? हा सर. हा सर झालं. ओके. Now we see some example. See here. So what is the first result we have see? We see the general result. What is first result we have see? E raised to x. Second result, a raised to x. Third result, ax plus b raised to m. Fourth result, x plus b raised to minus m. Fifth result, ax plus b 1 upon x plus b, or ax plus b raised to minus 1 log of ax plus b, then sine and cos. Okay. Now tell me, काही example घेतले ते कर मी परवा? नाही सर. काहीच नाही ना? नो सर. Okay, take. If y is equal to e raised to 3x, then find y30. Find y30. Yes. If y is equal to e raised to 3x, then find y30. So what is y? आपला y काय भेटला रे? What is y in terms of e raised to x? So y is equal to e raised to x. So first of all, we write on the formula. Then yn equal to, what is yn equal to? A raised to n. A raised to n, e raised to ax. So what is the a here? What is a here? 3. What is the n here? 30. Just we have put the value. We got that y30 is equal to 3 raised to 30 e raised to 3x. We got the answer easily. Clear? हॅलो सर. Yes, Aditya. सर जरा मोठ्याने बोलतो का? आवाज येत नाही माझा? बारीक येतो सर. तुमचा डिव्हाइस आवाज वाढवलाय का? हो सर वाढवलं सर. डिव्हाइस वॉइस वाढवलं सर. हेडफोन लावलेत का तुम्ही? नाही सर. मग हेडफोन लावा. कदाचित हेडफोन लावल्यावर जास्त आवाज येईल. बाकीच्यांना कसा रिस्पॉन्स सांगा? येतोय सर. ओके ओके. आदित्य तुम्ही हेडफोन लावा आणि मग सांगा मला. ओके. तरी कमी तसं मग मी हे करतो. माझे मग मी हेडफोन मध्ये बोलतो. चालतंय ना? ओके सर लावतो. The second one, if y is equal to, we take that another one, y is equal to e raised to minus 5x, then find y of derivative y चा घ्या 492. 492. चला 492 असंच बरं का. म्हणजे असं काय नाही की बाबा कुठला पण काढा, काय फरक पडतो? सेम. सो व्हॉट इज ए हियर? व्हॉट इज ए हियर? -5.
-5. What is n here? 492. 492. So what is yn? Y तर ते 492 330 is काढायचं हा 330 जे 3 raised to 30. नाही गरज नाहीये असंच ठेवा 3 raised to 30 काढा बरं कॅल्क्युलेटर वरती सांगा मला आन्सर काय तर डायमेन्शन येते पहा कॅल्क्युलेटर काढा 3 raised to 30 3 raised to 30 कॅल्क्युलेटर काढा तुमचे कॅल्क्युलेटर म्हणेल डायमेन्शन एरर डीम एरर DIM एरर येते का नाही का दाखवते कॅल्क्युलेटर तुमचा आन्सर काढायची गरज नाहीये आलं लक्षात तुम्हाला ऍज इट इज पुट ऍज इट इज जर तुमच्या ऑप्शन मध्ये जर सॉल्व्ह केलेलं असेल तुमच्या ऑप्शन मध्ये जर डिटेल मध्ये सॉल्व्ह केलं असेल तर काढा नसेल केलं तर नाही काढायची गरज नाहीये ओके हॅलो हॅलो Okay, sir, okay. ओके Yes, sir. ओके ओके सो व्हॉट इज ए -5 3 raised to 30 कसं करायचं? तेच सांगतो ना मी आता करायची गरज नाहीये 3 raised to 30 करायचं असेल तुम्हाला असं करावं लागेल 3 raised to सपोज काय कॅल्क्युलेट कर 10 काढा 3 raised to 10 into 3 raised to ते 10. और 3 raised to 10 चा आन्सर जे येईल ते raised to 3 करा आलं लक्षात तुम्हाला पण प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करत बसू नका कॅल्क्युलेट करत बसू नका ओके सो -5 raised to 492 into e raised to -5x we got the answer stop the process and third one if y is equal to 4 raised to x then find y50 yes what is the answer what is the answer so here we can take y equal to a raised to x then yn equal to a raised to x log a raised to n so what is the a here a equal to 4 what is the n here 50 in this way we calculate y50 is equal to 4 raised to x into log of 4 raised to n equal to 50 in this way we calculate that y50 okay. Fourth one -3 raised to x y equal to then find y10 so what is the answer yn a equal to -3 n equal to 10 so what is yn what is yn what is yn 3 raised to 10 into -3 raised to 3 x raised to X log log of -3 log 3 raised to 10. raised to 10. raised to 10 raised to 10. okay y10 ना सर y10 च काढलाय ना आपण yes yes y10 तर लॉक पण चालू करायचं नाही हा नाही नाही काय करायची गरज नाही तुमच्या ऑप्शन मध्ये जसं ऑप्शन आहे तसं मी ज्या ठिकाणी म्हणेन सिम्प्लिफाय करा त्या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं ज्या ठिकाणी म्हणेल बास त्या ठिकाणी काहीच करायची गरज नाहीये ओके and fifth one पुढे गेला पेन if y equal to 3 raised to 8 then find y fifth derivative काढा चला 6 1 if y is equal to e raised to
5x, then y6, and seventh one, if y equal to e raised to minus 9x, then y5. Yes. Tell me, what is the answer of fifth one? y5 is equal to What is the answer of fifth one? Wait for me. y5 is equal to Yes, 8 Shivprasad? raised to x, 8 raised to x Okay. into log of 8 raised to 5. Okay. Anybody? For one? तर ते 3:8 आहे ना? तर हा, 0 It's a zero. Very good. It's a zero now. Why you are looking for this a raised to x and 3 raised to A x? raised to This is a constant, na? Shivprasad, Pranali, हा सर. यस मग सर मी सांगितलं this is a constant. This is a constant means what is the answer? Shivprasad, zero. this is a constant. Why Zero. you are thinking about this result, na? So this is a constant and constant derivative is always zero, na? y5 काढा किंवा y1 काढा किंवा y2 काढा, y1 च 0 येते, तर y100 किती येणार आहे? It's a zero, na? So we got that 100 where that y5 is 0. लिहा इथे लिहा वाटलं ब्रॅकेट मध्ये, बिकॉज लिहा बरं का तुम्ही, बिकॉज 3 raised to 8 is constant quantity. ह्या ठिकाणी काढू शकतात y raised to 6. So what is y raised to 6? Y raised to 6 is what? 5 raised to 6 into e raised to 5x. What is y raised to 5? So y5 is what? Minus 9 raised to 5 into e raised to minus 9x. In this way we calculate. सर 5:6 की 5x�6? 5 raised to 6 ना रे, 5 raised to 6 ना. मग ते अरे, zero होणार ना this is the सर. result of e raised to x ना. e raised to x result काय सांगतो? a raised to n into, sorry आपण हे ना उलट केले काय? हा बरोबर आहे की रे, बरोबर आहे की. अरे हा रिझल्ट काय आहे? e raised to x ना, a raised to n into e raised to x. a काय आहे 5, n काय आहे 6 आहे. मलाच कन्फ्युज करताय. आलं का प्रसाद? का आलं का? यस सर. हा, कन्फ्युज नका करू. Clear? Yes, sir. Okay, very good. Yes, sir. Okay. So in this way you use that result ना, म्हणजे हा कुठला पहा, आपण आत्ताशी फक्त दोन रिझल्ट y is equal to e raised to x and y is raised to x हे दोनच रिझल्ट वरचे एक्झाम्पल पाहिलेत, आणि अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला कुठे येतात? MCQ. MCQ मध्ये. झाले की लिहून सगळ्यांचं? लिहून झाले का? Yes or no? Yes, sir. Yes. Okay. So we go to the last example, 8.1. If y is equal to 2x plus 3 raised to 30
then find first y25, second y30, third y50. So first of all, we write on the in general result. Y is equal to ax plus b raised to m जर असेल, then yn equal to, what is yn equal to? M factorial a raised to n, नाही काय, सॉरी, m factorial काय सांगा रे, m factorial into a raised to A n, raised to n. a raised to n, ax plus b raised to m minus n divided by, M minus n factorial. एक मिनट, divided by m minus n Factorial. factorial. Okay, so first of all we calculate y25. 5 मिनिटं, दोन एक तरी check करू, 2 मिनिटं बस. नाही बस करू. MB के नहीं है. हाँ ये हाँ इधर n काय रे, n काय 25. 25. 25 sir. 25 sir. 25 आणि m किती आहे? 30. त्याच्यापेक्षा कमी आहे ना, m पेक्षा कमी आहे ना, m greater than n आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो जस्ट पुट दॅट m equal to 30, n equal to 25. Okay, a equal to 2. Just we have put the value here. So what is y25? What is y25? 30 factorial 30 factorial into 2 raised to 25 into 2x plus 3 raised to 30 minus 25 divided by दिले वाटलं असतं m greater than n divided by 30 minus 25 factorial. So what is the answer? 30 factorial 2 raised to 25 into 2x plus 3 raised to 5 divided by 5 factorial. Second, y30 m equal to n equal to 30 आहे, तो yn किती असतो रे? 0. 0 Factorial A raised to n. a raised to n factorial, बरोबर आहे का? a raised to n factorial. वाटलंच तर जास्त विचार करायचं नसेल तर या ठिकाणी m equal to टाका, m equal to टाका 30, n equal to टाका 30 factorial into a raised to 30, 2 raised to 30, ax plus b में 2x plus 3 raised to 30 minus 30 0, something raised to 0. Okay, so we got that a, what is the a value? 2 raised to 30 into 30 factorial. And third one, we find y50. So n equal to 50, that is m less than n. yn किती असतो आपला? Yes, what is yn? What is yn? Then y50 is equal to, yes, 0 ना, का रे 0? याचा का 0? याचा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कितपर्यंत काढू शकतात? याचा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कितपर्यंत काढू शकतात? 30 पर्यंत, बरोबर आहे ना? कारण y30 तुमचा काय येतोय? y30 काय तुमचा? y30 काय येतोय? तुमचा कॉन्स्टंट येतोय. सो y31 काय येणार आहे? y31 चं डेरिव्हेटिव्ह इज 0. मग 31 पासून किती पण मोठा असेल तो काय असणार आहे? 0. 31 तर 0 येणार आहे, बाकी सगळे 0. क्लिअर दिस? एव्हरीवन क्लिअर दिस? Yes, sir. Okay, very good. Yes sir. So just write down. Tomorrow we see some more example on this. Okay.
झालंय? Okay, just take the screenshot of this. We stop here. Just take the screenshot of this. We stop here. Example घेतलं. ह्याच्या आधीची स्लाइड हा बोला. याच्या आधीची का? याच्या ओके. This is your first. Take the screenshot of this. हे जे example घेतलं त्याच्यामध्ये टाकून द्या. Example आहे. फक्त कुठले नाही का? फक्त त्याची theory आहे ना. हा झालंय का? पुढचं पेज पहा. ओके पुढचं येस पेज. सर. ओके. Take the screenshot of this. Right. कसे? Okay. Okay. So we stop here. We stop here.